नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत. होप सो तुम्ही आधीचे सर्व व्हिडिओज पाहिलेले असतील. आपण डिफरंट डिफरंट टॉपिक्स वरती व्हिडिओ बनवलेले आहेत आपल्या चॅनलवरती. आजचा जो आपला टॉपिक मी कव्हर करणार आहे तो टॉपिक आहे हायब्रिड म्युच्युअल फंड बद्दल. हायब्रिड म्युच्युअल फंड्स म्हणजे काय हे आपण शिकून घेणार आहोत. त्यासोबतच हायब्रिड म्युच्युअल फंड मध्ये आपण काय इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे हे शिकणार आहोत. टाइप्स ऑफ हायब्रिड म्युच्युअल फंड शिकणार आहोत. 3 प्रकारचे हायब्रिड म्युच्युअल फंड असतात ते शिकणार आहोत. आणि प्लस शेवटी आपल्या फिल्ट्रेशन क्रायटेरियाला लक्षात घेऊन आपण बेस्ट हायब्रिड म्युच्युअल फंड तुमच्यासाठी कोणते आहेत हे आपण त्याची रिस्क वगैरे ह्या सर्व गोष्टी बघून तुम्हाला शिकवणार आहोत. शेवटपर्यंत तुम्हाला ह्याच्यामध्ये लक्ष द्यायचं आहे फक्त. ओके, आता आपण सुरुवात करूया. हायब्रिड म्युच्युअल फंड म्हणजे नेमका काय? यासाठी आपण आपल्या वेबसाईटवरती येऊया, जी मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेली आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, हायब्रिड म्युच्युअल फंड म्हणजे काय असतं. ह्याच्यामध्ये तुम्हाला ना इक्विटी प्लस डेप ह्याचं कॉम्बिनेशन भेटतं. म्हणजे या प्रकारच्या म्युच्युअल फंड्स मध्ये तुम्ही इक्विटी कंपन्यांमध्ये पण इन्व्हेस्ट करू शकता, म्हणजे स्टॉक मार्केट मधल्या कंपन्यांमध्ये पण इन्व्हेस्ट करता, प्लस तुम्ही काही डेप्ट सिक्युरिटीज मध्ये पण तुमची इन्व्हेस्टमेंट होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही कॉर्पोरेट एफडीज असतील, किंवा काही कॉर्पोरेट बॉन्ड्स असतील, किंवा काही गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतील. अशा काही डेप्ट इन्स्ट्रुमेंट म्हणजे तुम्हाला एक फिक्स रिटर्न देणाऱ्या आणि कमी रिस्क असणाऱ्या इन्स्ट्रुमेंट मध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट केली जाते. सोबतच तुमची इक्विटीमध्ये पण इन्व्हेस्टमेंट केली जाते. म्हणजे हायब्रिड हे कॉम्बिनेशन असतं इक्विटी प्लस डेप्टचं. आतापर्यंत आपण जेवढे म्युच्युअल फंड शिकलेले आहोत, जसं की लार्ज कॅप असेल, स्मॉल कॅप असेल, मिड कॅप असेल, मल्टी कॅप असेल, फ्लेक्झी कॅप असेल, ते सर्व इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. म्हणजे डायरेक्टली स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतात, कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात. पण हायब्रिड म्युच्युअल फंड्स हे दोनही प्रकारामध्ये इन्व्हेस्ट करतात, इक्विटी प्लस डेप. म्हणजे ह्याची मध्ये तुम्हाला रिस्क जी आहे ती थोडीशी कमी होते. का कमी होते? कारण की ह्याच्यामध्ये फिक्स रिटर्न देणारे इन्स्ट्रुमेंट सुद्धा काही अवेलेबल आहेत. मग आता रिस्क जर कमी होते तर ह्याच्यामध्ये आपण रिटर्न्स किती भेटतात, कोणते फंड असतात, किती प्रकार असतात, ते सर्व आपण शिकून घ्यायला सुरुवात करूया. चॅनलवरती नवीन असाल आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. मी तुम्हाला मल्टिपल व्हिडिओज फ्री ऑफ कॉस्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे चॅनलवर. नक्की त्याचा फायदा आहे. आता आपण पहिलं कव्हर करूया टाइप्स ऑफ हायब्रिड म्युच्युअल फंड. हायब्रिड म्युच्युअल फंड मध्ये मुख्यतः तुम्हाला 3 टाईप बघायला भेटतात. एक म्हणजे अग्रेसिव्ह हायब्रिड, सेकंड म्हणजे इक्विटी सेव्हिंग, आणि थर्ड म्हणजे कन्झर्वेटिव्ह हायब्रिड. अग्रेसिव्ह हायब्रिड म्हणजे काय? ज्याच्यामध्ये तुमचे मॅक्सिमम 75% ऑफ इन्व्हेस्टमेंट स्टॉक्स मध्ये होते, म्हणजे इक्विटीमध्ये होते. हा अग्रेसिव्ह आहे. ओके, म्हणजे अग्रेसिव्ह हायब्रिड आहे. हायब्रिड आहे पण अग्रेसिव्ह आहे. म्हणजे अग्रेसिव्ह म्हणजे काय? मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट ह्याची स्टॉक्स मध्ये आहे. सेकंड म्हणजे इक्विटी सेव्हिंग्स, ह्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम अप टू 35% डेप्ट सिक्युरिटीज मध्ये ठेवावी लागते. आणि त्यानंतर असतात कन्झर्वेटिव्ह. कन्झर्वेटिव्ह म्हणजे एकदम थोडेसे सेफेस्ट साईडकडे गेलेले कन्झर्वेटिव्ह फंड्स. हे फक्त मॅक्सिमम 35%च स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करतात. बाकी 65% ह्यांची जी आहे ती इन्व्हेस्टमेंट होते डेप्ट सिक्युरिटीज मध्ये. अशा प्रकारे 3 प्रकार आहेत. आपण ह्याचे 3ही प्रकार बघून घ्या. पहिला आपण सुरुवात करूया अग्रेसिव्ह हायब्रिड पासून. ओके, आता अग्रेसिव्ह हायब्रिड मध्ये तुम्ही गेलात की इथे तुम्हाला जवळपास त्यांनी स्कीम्स दाखवलेल्या आहेत. अग्रेसिव्ह हायब्रिड म्हणजे काय? परत एकदा, मॅक्सिमम 75% अलोकेशन जे आहे हे स्टॉक्स मध्ये असतं. ऍटलिस्ट 25% अलोकेशन एफडी म्हणजे जसं डेप्ट इन्स्ट्रुमेंट त्यामध्ये असतं. ओके, आता ह्याच्यामध्ये तुम्ही खाली जावा, ह्यांचे तुम्ही रिटर्न्स बघून घ्या. तुम्हाला असं वाटेल की हायब्रिड आहे म्हणजे रिटर्न्स कमी असतील, पण तुम्ही ह्याचे रिटर्न्स बघून घ्या. 5 वर्षाचे रिटर्न्स आहेत CAGR 25%, 21%, 20%, 27% असे तुम्हाला रिटर्न्स दिलेले आहेत. म्हणजे हायब्रिड इन्स्ट्रुमेंट मध्ये सुद्धा तुम्ही थोडंसं सेफ जाऊन सुद्धा म्युच्युअल फंड मधनं किती मोठे रिटर्न्स मिळवू शकता किंवा मिळालेले आहेत ह्याचं एक सिम्पल एक्झाम्पल आहे तुमच्यासमोर. कारण की हे थोडे अग्रेसिव्ह हायब्रिड आहेत. ह्याच्या फक्त 25%च डेप सिक्युरिटीज मध्ये आहे. त्यानंतर असं इक्विटी सेव्हिंग मध्ये जर तुम्ही गेलात तर ह्याची डिटेल बघा. ह्याच्यामध्ये तुम्हाला जसं की मगाशी डिटेल पाहिले आपण, इक्विटी सेव्हिंग मध्ये काय होतं, 35% डेप सिक्युरिटीज मध्ये होतं. आपण आता इक्विटी सेव्हिंग म्युच्युअल फंड मध्ये गेलात तर ह्याचे रिटर्न्स बघा गेल्या 5 वर्ष 13%, 11%, 13%, 13%. का? कारण की ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कशी आहे, मॅक्सिमम अप टू 35% डेप सिक्युरिटीज मध्ये आहे. ओके, म्हणजे थोडीशी जास्त आहे डेप मध्ये अग्रेसिव्ह पेक्षा. आणि त्यानंतर असतो कन्झर्वेटिव्ह हायब्रिड फंड. कन्झर्वेटिव्ह मध्ये तुम्ही जर बघाल तर तुम्हाला ऍटलिस्ट 75% डेप मध्ये ठेवायचे आणि फक्त 25% तुम्ही स्टॉक्स मध्ये टाकू शकता. फक्त 25%. ह्याचे रिटर्न्स कसे असणार? अजून कमी. तुम्हाला समजलं, जिथे तुम्ही इक्विटी कमी करता तिथे तुमचे रिटर्न्स कमी होत आहेत, पण रिस्क पण कमी होते.
या फंडमध्ये रिस्क सुद्धा कमी आहे, रिटर्न सुद्धा ऑब्विसली कमी असणार. रिटर्न सुद्धा किती 10%, 11%, 12%, 10%, म्हणजे तुम्हाला एक 10च्या आसपास रिटर्न ह्याच्यामध्ये भेटते. ओके, सो हे 3 प्रकारचे फंड्स आहेत. तुम्हाला जशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तुमचा पोर्टफोलिओ बाकीचा कसा आहे, बाकीचा तुमचा खूप अग्रेसिव्ह असेल तर तुम्ही कन्झर्वेटिव्ह टाईपमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, किंवा तुम्ही अग्रेसिव्ह हायब्रिडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. थोडंसं तुम्ही इक्विटी मार्केटपेक्षा तरी ऍटलीस्ट सेफमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती होऊ शकेल. सेफमध्ये म्हणण्यापेक्षा थोडीशी डायव्हर्सिफाय होऊ शकेल असं म्हणणं बरोबर ठरेल. सो आता आपण एक काम करूया, आपल्या फिल्ट्रेशन प्रोसेस प्रमाणे 4 फंड बघूया, हायब्रिड कॅटेगरीमध्ये, मोस्टली अग्रेसिव्ह हायब्रिड कॅटेगरीमधले, आणि त्याच्यामधलं आपण बेस्ट निवडण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो 4 फंड मी तुमच्यासाठी इथे काढून ठेवलेले आहेत. पहिला आहे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इक्विटी अँड डेब्ट फंड. हे सर्व अग्रेसिव्ह हायब्रिड फंड्स आहेत. त्यानंतर एडोलाइज अग्रेसिव्ह फंड, कॉन्ड ऍब्सोल्यूट फंड आणि कोटक इक्विटी हायब्रिड फंड. आता हे जे मी तुम्हाला इथे दिलेलं आहे ना, हे जर कोणाला समजलं नसेल तर मी तुम्हाला असं सांगेन की आपल्या चॅनलवरती ऑलरेडी मी भरपूर सारे व्हिडिओज बनवले आहेत. त्याच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी ह्या गोष्टी कम्पेअर केल्यात. म्हणजे स्मॉल कॅप फंडसाठी, मिड कॅपसाठी, मल्टी कॅपसाठी, लार्ज कॅपसाठी, ELSS साठी, सगळ्या ठिकाणी आपण रिस्क आणि रिवॉर्ड समजून घेतलेले आहेत. तर तुम्हाला हे जर नाही समजलं ते आधीचे व्हिडिओ नक्की बघा, मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. आता आपण ह्यामध्ये काय करतो, आपण ह्यामध्ये जे आपल्याला आपण जे प्रत्येकाला मार्क्स देतो, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण मार्क्स देणार, त्याच्यामध्ये ज्याला मॅक्सिमम मार्क्स भेटतील तो आपण फंड एक टॉपचा फंड म्हणून आपण चूज करणार. सो फॉर एक्झाम्पल इथे ह्यांचे AUM दिलेले आहेत. आता AUM कमी जास्त असू शकतात, सो नुसतं AUM बघून आपण कोणता डिसिजन नाही घेणार आहोत. हा जो इथे पार्ट आहे हे 5 वर्ष आणि 10 वर्षाचे रिटर्न्स आहेत, आणि त्यानंतरचा जो पार्ट आहे तो रिस्कचा पार्ट आहे. ओके, म्हणजे हा जो तुम्हाला कम्प्लीट पार्ट दिसतोय इथे बाकीचा, जसं की फॉर एक्झाम्पल एक्सपेन्स रेशो आहे, किंवा स्टँडर्ड डेव्हिएशन आहे, बीटा आहे, अल्फा आहे. एक्सपेन्स रेशो पण सोडून द्या, पण स्टँडर्ड डेव्हिएशन, बीटा आणि अल्फा हे जे आहेत हे तुम्हाला ऍब्सोल्युटली रिस्कचा पार्ट आहे. सो आता आपण त्या गोष्टी ज्या आहेत त्या सर्व ह्याच्यामध्ये बघून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या शिकून घेणार आहोत. सो मी तुम्हाला जसं बोललो की तुम्हाला जसं आधीचे तुम्ही व्हिडिओज पाहिलेले असतील, म्हणजे जर तुम्ही आधीचे व्हिडिओ ह्याच्यामध्ये पाहिलेले असतील तर तुम्हाला समजून येईल की कशा प्रकारे आपण फिल्ट्रेशन प्रोसेस करतो वगैरे. पण तीच जी फिल्ट्रेशन प्रोसेस जी आहे ती आपण या ठिकाणी नक्कीच करून बघणार आहोत. सो डायरेक्टली जी आहे ती आता आपण हे करण्यासाठी सुरुवात करूया. ओके, स्वतः ह्याच्यामध्ये इथे मी तुम्हाला थोड्याशा गोष्टी परत एकदा समजावतो. 5 वर्षाचा CAGR, 10 वर्षाचा CAGR आणि एक्सपेन्स रेशो तुम्हाला माहिती आहे. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय? स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे तुम्हाला इन शॉर्ट व्होलॅटिलिटी सांगतो. लक्षात घ्या, एखाद्या फंडमध्ये व्होलॅटिलिटी जितकी जास्त तेवढी त्याच्यात रिस्क पण जास्त आणि रिवॉर्ड सुद्धा जास्त. स्टँडर्ड डेव्हिएशन व्होलॅटिलिटी जेवढी कमी तेवढी त्यामध्ये रिस्क कमी. सो आपण स्टँडर्ड डेव्हिएशन ही एक टाईपची रिस्क आहे, व्होलॅटिलिटी ही एक टाईपची रिस्क आहे. सो जेवढा स्टँडर्ड डेव्हिएशन कमी असेल तेवढा तो फंड आपण चांगला आहे असं मानू शकतो. त्यानंतर येतो बीटा. बीटा म्हणजे काय की ज्याचा बीटा 1 पेक्षा जास्त आहे, ज्याचा बीटा मोर दॅन 1 आहे, तो फंड इंडेक्स पेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वरती किंवा खाली जाऊ शकतो. ओके, बीटा म्हणजे ऍज कम्पेअर टू बेंचमार्क, म्हणजे ह्यांच्या बेंचमार्कच्या तुलनेमध्ये हा किती वर किंवा खाली जाऊ शकतो. बीटा कमी असेल म्हणजे याचा अर्थ तो वरती किंवा खाली थोडासा कमी जाऊ शकतो. सो बीटा कमी असेल तेवढं चांगलं आहे. त्यानंतर अल्फा. अल्फा म्हणजे इंडेक्सच्या तुलनेमध्ये किती जास्त रिटर्न्स त्याने जनरेट करून दिलेले आहेत. सो अल्फा जेवढा जास्त असेल तेवढं चांगलं. बीटा कमी पाहिजे, स्टँडर्ड डिव्हिएशन कमी पाहिजे, अल्फा नेहमी जास्त पाहिजे. सो असं आपण फंड निवडणार आहोत. आता फॉर एक्झाम्पल इथे बघा, जे जे मी माझे क्रायटेरिया मीट होतील त्याला मी येल्लो करत करत जाईन आतापर्यंत. आता इथे बघा, 5 वर्षाच्या CAGR मध्ये कोणत्या 2 फंडने सगळ्यात जास्त CAGR दिलेला आहे ते आपण निवडायचं आहे. आपण आतापर्यंत सर्व फिल्ट्रेशन प्रोसेस आधीच्या व्हिडिओमध्ये पण सेम शिकलोय. सो आता पण सेम करूया. इथे बघा, कॉन्ट ऍब्सोल्यूट फंडने चांगले रिटर्न दिले 5 वर्षात, आणि ICICI प्रुडेन्शियलने चांगले दिलेले. आपण 2 फंड निवडतो म्हणून मी जे टॉपचे 2 आहेत त्याला येल्लो केलं. 10 वर्षात कोणी चांगले दिले? कॉनने दिलेले आहेत आणि ICICIने दिलेले आहेत. कोटकच्या फंडचे 10 वर्षाचे रिटर्न्स अवेलेबल नाही आहेत, कारण तो फंड थोडा जुना नाहीये त्यामध्ये. सो त्याला पॉईंट नाही भेटणार. एक्सपेन्स रेशो कमी पाहिजे. एक्सपेन्स रेशो म्हणजे तुमचा खर्च झाला. खर्च कशात कमी आहे? एडलवाईज मध्ये खर्च फार कमी आहे, आणि कोटकमध्ये खर्च फार कमी आहे. सो ह्या दोघांना आपण पॉईंट दिले. त्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशन ही कमी पाहिजे नेहमी. कमी म्हणजे काय? व्होलॅटिलिटी कमी. सो ह्या 2 फंडचं स्टँडर्ड डेव्हिएशन कमी आहे. त्यानंतर बीटा. बीटा सुद्धा नेहमी तुमचा कमी पाहिजे.
जेवढा कमी असेल तेवढा चांगला. सो ह्याचा बीटा कमी आहे आणि ह्याचा बीटा कमी आहे. आणि त्यानंतर येतो अल्फा. अल्फा म्हणजे काय की सगळ्यात जास्त रिटर्न्स कोणी जनरेट केले आहेत इंडेक्सच्या तुलनेत, तर त्याला आपण मानतो अल्फा. अल्फा नेहमी जास्त पाहिजे. ओके. सो आता आपण इथे असं काम केलंय की ह्याच्यामध्ये आपण ना काही ह्यांना रँकिंग दिलेले आहेत, मार्किंग दिलेले आहेत, आणि ज्यांना जास्त मार्किंग भेटलेली आहे ते आपण इथे घेतलं. फॉर एक्झाम्पल आयसीआयसीआय मध्ये 1, 2 आणि 3 तीन मार्किंग भेटले. इथे तर तुम्ही प्रत्येक बघाल जे आज आपण आता फिल्टर केलेले आहेत, प्रत्येकाला इथे तुम्हाला 3-3 पॉईंट्स देण्यात आलेले आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला आपण 5 ते 10 वर्षाच्या ह्याच्यापेक्षा आपण रिक्स वाले फॅक्टर आणि रिटर्न्स वाले फॅक्टर थोडेसे जास्त बघूया, म्हणजे आपल्याला तिथे थोडीशी रिक्स कमी पाहिजे. आता तुम्ही जर या ठिकाणी आलात ना, की फॉर एक्झाम्पल तुम्ही आता एडलवाईज मध्ये आलात, तर तुम्हाला एक्सपेन्स रेशो पण कमी दिसतोय, स्टँडर्ड डेव्हिएशन पण कमी दिसतोय, बीटा पण कमी दिसतोय. सो ह्याच्यामुळे जे आहे ते तुम्ही एक सिंपल काम करू शकता, हा एक फंड निवडू शकता एडलवाईजचा. त्यानंतर तुम्ही जर कोटक मध्ये आलात, तर कोटक मध्ये ना तुम्हाला अल्फा फार कमी आहे, म्हणजे इंडेक्सच्या ह्याच्यामध्ये तो रिटर्न्स फार तुम्हाला कमी देतोय, आणि त्यासोबत त्याचे 10 वर्षाचे रिटर्न्स पण अवेलेबल नाहीये, आणि 5 वर्षामध्ये पण सगळ्यात लोएस्ट आहेत. सो आपण कोटकवाल्या फंडला कॅन्सल करू. कोटकवाला आपल्याला इथे कन्सिडर नाही करायचं. तो पहिला आपण निवडला एडलवाईजचा, आणि त्यानंतर जो आहे तो आपण क्वांट किंवा आयसीआयसीआय ह्याच्यामधला कोणताही फंड निवडू शकतो. आता आयसीआयसीआय हा जो फंड आहे हा फार जुना फंड आहे. ह्याचा एयूएम खूप जास्त आहे, 34,000 करोडचा एयूएम, आणि ह्याचा अल्फा सुद्धा फार चांगला आहे. सो तुम्ही, आणि ह्याचा बीटा सुद्धा कॉनपेक्षा कमी आहे. कॉनचा बीटा जास्त आहे कारण की कॉनमध्ये थोडीशी रिस्क जास्त आहे. कॉनचा स्टँडर्ड डेव्हिएशन पण जास्त आहे, 12चा आहे. सो ह्याच्यामुळे आपण आयसीआयसीआय आणि एडलवाईज हे दोन फंड जे आहेत ते हायब्रिड कॅटेगरी मधनं चूज करू शकतो, जर आपल्याला ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर. सो होप सो हायब्रिड फंड बद्दल तुम्हाला समजलं. ह्याच्यामध्ये डेप्थ आणि इक्विटी दोघांचंही कॉम्बिनेशन असतं. हायब्रिडमध्ये 3 टाईपचे हायब्रिड फंड असतात. तुम्ही हे डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर ह्याच्यावरती क्लिक करा, आणि तुम्ही ह्याच्या डिटेल जाणून घेऊ शकता की लार्ज कॅप, स्मॉल कॅप, मिड कॅप मध्ये किती आहे, डेप मध्ये किती आहे, कोणत्या कंपन्यांमध्ये किती तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ह्याच्यामध्ये दिलेली आहे. किंवा डेप मध्ये जर गेलात तर गव्हर्नमेंट इंडियाचे किती बॉन्ड्स आहेत, भारतीय एअरटेलचे किती बॉन्ड्स आहेत, किती एफडी वगैरे आहेत, हे सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसतात एकदम डिटेलमध्ये प्रत्येक म्युच्युअल फंडच्या. तर तुम्ही नक्कीच जाणून घेऊ शकता. हायब्रिड म्युच्युअल फंड बद्दल माहिती तुम्हाला आवडलेली असेल तर आम्हाला व्हिडिओला कमेंट आणि लाईक करून नक्की सांगा. चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.